नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, हृदयक्रिया व श्वसनक्रिया यांचे नियंत्रण केंद्र कोणते? योग्य पर्याय आहे 1, तर मस्तिष्क स्तंभ हे हृदयक्रिया व श्वसनक्रिया यांचे नियंत्रण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 2, विषमज्वर हा आजार कोणत्या औषधामुळे बरा होतो? योग्य पर्याय आहे 3, तर विषमज्वर हा आजार क्लोरोमायसिटिन या औषधामुळे बरा होतो। प्रश्न क्रमांक 3, गॉयटर म्हणजे डॅशडॅशच्या ग्रंथीला आलेली सूज। योग्य पर्याय आहे 1, तर गॉयटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज। प्रश्न क्रमांक 4, रक्तपिंबिकांमुळे तयार होणारे विकार डॅशडॅश होय। योग्य पर्याय आहे 4, तर रक्तपिंबिकांमुळे तयार होणारे विकार हिपॅरिन होय। प्रश्न क्रमांक 5, पेशीमध्ये रंगसूत्रात कोणते द्रव्य असते? योग्य पर्याय आहे 2, तर पेशीमध्ये रंगसूत्रात DNA द्रव्य असते। प्रश्न क्रमांक 6, पेसमेकर हे डॅशडॅश त्रास असलेल्या रुग्णासाठी वापरतात। योग्य पर्याय आहे 2, तर पेसमेकर हे हृदयाचा त्रास असलेल्या रुग्णासाठी वापरतात। प्रश्न क्रमांक 7, हृदयास ऑक्सिजन कमी पडल्यास कोणता विकार होतो? योग्य पर्याय आहे 3, तर हृदयास ऑक्सिजन कमी पडल्यास अंजायना पेक्टोरिस हा विकार होतो। प्रश्न क्रमांक 8, श्वेतपेशीचे प्रमुख कार्य कोणते? योग्य पर्याय आहे 1, तर शरीर रक्षण करणे हे श्वेतपेशीचे प्रमुख कार्य आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफाइटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही? योग्य पर्याय आहे 2, तर मुसी ही वनस्पती टेरिडोफाइटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही। प्रश्न क्रमांक 10, आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती डॅशडॅश होय। योग्य पर्याय आहे 1, तर आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती वोल्पिया होय। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटांमध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मितीची असते तर परंतु बीजे नसतात? योग्य पर्याय आहे 2, तर टेरिडोफाइटा या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था व बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात। प्रश्न क्रमांक 12, नेचे डॅशडॅश या गटात येतात? योग्य पर्याय आहे 3, तर नेचे टेरिडोफाइटा या गटात येतात। प्रश्न क्रमांक 13, म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना डॅशडॅश म्हणून ओळखतात? योग्य पर्याय आहे 1, तर म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना ब्लॅक मोल्ड्स म्हणून ओळखतात। प्रश्न क्रमांक 14, मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा डॅशडॅश फायलामध्ये समावेश आहे? योग्य पर्याय आहे 4, तर मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा प्रोटोझोआ या फायलामध्ये समावेश आहे। प्रश्न क्रमांक 15, कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते? योग्य पर्याय आहे 2, तर मेदउत्ती ही प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते। प्रश्न क्रमांक 16, वनस्पतीशास्त्रानुसार
फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात? योग्य पर्याय आहे 1. तर प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या रसवाहिन्या या भागात असतात. प्रश्न क्रमांक 17. क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य ॲड्रेनल ग्रंथीकडून केले जाते. त्या कोठे विसावलेल्या असतात? योग्य पर्याय आहे 2. तर त्या मूत्रपिंडावर विसावलेल्या असतात. प्रश्न क्रमांक 4. बंडल ऑफ हीथचे जाळे डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 3. तर बंडल ऑफ हीथ जे जाळे फक्त हृदयातील जवनिका म्हणजे वेंट्रिकल मध्ये पसरलेल्या स्नायू तंतूंचे असते. प्रश्न क्रमांक 19. वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली? योग्य पर्याय आहे 3. तर वनस्पतींना द्विनाम पद्धती कार्ल्स लिनायस या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 20. गॅस्ट्रोपाडा वर्गातील गोगलगाईचे कवच डॅश डॅश व्हॉल्वने बनलेले असते. योग्य पर्याय आहे 1. तर गॅस्ट्रोपाडा वर्गातील गोगलगाईचे कवच एकेरी व्हॉल्वने बनलेले असते. प्रश्न क्रमांक 21. सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमॅन्डर डॅश डॅश गणात मोजतात. योग्य पर्याय आहे 2. तर सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमॅन्डर युरोडेला या गणात मोजतात. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे? योग्य पर्याय आहे 4. तर तारा मासा हा प्राणी अरीय सममित आहे. प्रश्न क्रमांक 23. देव मासा सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण? योग्य पर्याय आहे 3. तर देव मासा हा सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण छाती व उदरपोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. प्रश्न क्रमांक 24. सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात? योग्य पर्याय आहे 4. तर सिल्वर फिश हे सर्वसाधारणपणे जुन्या पुस्तकांसोबत आढळतात. प्रश्न क्रमांक 25. शेपूट आणि पाय असणारा डॅश डॅश हा उभयचर वर्गातील प्राणी होय. योग्य पर्याय आहे 4. तर शेपूट आणि पाय असणारा सॅलमॅन्डर हा उभयचर वर्गातील प्राणी होय. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? योग्य पर्याय आहे 3. स्पायडर म्हणजेच कोळी हा प्राणी कीटक वर्गात येत नाही. प्रश्न क्रमांक 27. मावा किंवा तुडतुडे किडे हे कोणत्या गटामध्ये मोडतात? योग्य पर्याय आहे 4. तर मावा किंवा तुडतुडे किडे हे हेमिप्टेरा या गटामध्ये मोडतात. प्रश्न क्रमांक 28. पचन क्रियेचा डॅश डॅश यांच्यात अभाव असतो. योग्य पर्याय आहे 2. तर पचन क्रियेचा टेपवर्म यांच्यात अभाव असतो. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळले? योग्य पर्याय आहे 3. तर चपटकृमी म्हणजेच प्लॅन्टीहेल्मिंथस या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळले. प्रश्न क्रमांक 30. टेलेओस्टिया सुपर ऑर्डरमधील डॅश डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर टेलेओस्टिया सुपर ऑर्डरमधील एक्झोसिटस या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकेराइड आहे? योग्य पर्याय आहे
3. तर सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायसॅकेराइड आहे. प्रश्न क्रमांक 32. सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? योग्य पर्याय आहे 3. तर सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे मिश्रण तयार होते. प्रश्न क्रमांक 33. डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे श्वसनासाठी जबाबदार आहे? योग्य पर्याय आहे 2. तर जीवनसत्व ड हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे. प्रश्न क्रमांक 34. मेदापासून किती ऊर्जा म्हणजेच उष्मांक मिळते? योग्य पर्याय आहे 2. तर मेदापासून 9 किलो कॅलरी पर ग्रॅम ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 35. शाकाहारी मेदामध्ये डॅश डॅश असते व ते खोलीच्या तापमानाला डॅश डॅश असते? योग्य पर्याय आहे 1. तर शाकाहारी मेदामध्ये असंतृप्त मेद आम्ल असते व ते खोलीच्या तापमानाला द्रव असते. प्रश्न क्रमांक 36. भारतीय आहारात विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ हे मुख्यत्वे डॅश डॅश पासून मिळते? योग्य पर्याय आहे 4. तर भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कॅरोटीन पासून मिळते. प्रश्न क्रमांक 37. 1 ग्राम प्रथिनांपासून डॅश डॅश ऊर्जा मिळते? योग्य पर्याय आहे 4. तर 1 ग्राम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 38. मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होतो? योग्य पर्याय आहे 3. तर मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 39. गंधक म्हणजे सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले कोणती? योग्य पर्याय आहे 2. तर गंधक या पोषण मूलद्रव्यापासून ॲस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुटामाइन ही अमिनो आम्ले होत. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? योग्य पर्याय आहे 2. तर कोबाल्ट हे मूलद्रव्य विटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 41. विटॅमिन B12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत? योग्य पर्याय आहे 4. खालीलपैकी सर्व म्हणजेच विटॅमिन B12 चे स्रोत 1. मांस, मासे, यकृत व लहान आतड्यांमधील जीवाणू, 2. मशरूम, धान्य व काजू व 3. भाकरी, भात व ब्रोकोली व सोयाबीन हे आहेत. प्रश्न क्रमांक 42. डॅश डॅश जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते? योग्य पर्याय आहे 1. तर के जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते. प्रश्न क्रमांक 43. आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता? योग्य पर्याय आहे 2. तर आर्किओप्टेरिक्स हा सरीसृप आणि पक्षी या 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता. प्रश्न क्रमांक 44. DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमिनो ॲसिडची जोडी बनवितो? योग्य पर्याय आहे 1. तर DNA मध्ये थायमिन हा नेहमी ॲडेनाइन या अमिनो ॲसिडची जोडी बनवितो. प्रश्न क्रमांक 45. कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेताची सुपीकता वाढवते? योग्य पर्याय आहे 3.
तर नॉस्टॉक हे निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेताची सुपीकता वाढवते। प्रश्न क्रमांक 46, लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते? योग्य पर्याय आहे 2। तर लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे बीटा कॅरोटीन असते। प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट आहे? योग्य पर्याय आहे 2। तर जस्त हे मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहे। प्रश्न क्रमांक 48, ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? योग्य पर्याय आहे 3। तर ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कीटकभक्षक वनस्पती या वर्गामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 49, बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो? योग्य पर्याय आहे 4। तर बंची टॉप हा रोग विशेषतः केळी या पिकांमध्ये आढळतो। शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50, पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश डॅश असे संबोधतात? योग्य पर्याय आहे 4। तर पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना झॅन्थोफायसी असे संबोधतात। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।